आज आता आपण बघणार आहोत नित्य समानता. नित्य समानता म्हणजे काय? तुम्हाला जे समीकरण दिलेलं असेल त्या समीकरणामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू या दोघांच्या किमती काय असतात? सारख्या असतात. म्हणजे त्या दिलेल्या समीकरणामधल्या चलामध्ये कोणतीही किंमत ठेवली तरी काय होणार आहे? दोन्ही बाजू सारख्या असणार आहेत. त्याला काय म्हणायचं? नित्य समीकरण. आपण त्याच्यामध्ये काही सूत्र आहेत ते बघूया. नित्य समीकरणाची सूत्र आहेत. ए अधिक बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर अधिक 2ab अधिक बी स्क्वेअर, हे त्याचं काय? एक्सपान्शन किंवा उकल. हे समीकरण ए अधिक बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण कसं लिहितो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. अशी काही सूत्र आहेत त्याची. हे मी तुम्हाला पाठवेन परत. त्यानंतर ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे? ए प्लस बी ए मायनस बी. ही काय आहेत? तर नित्य समीकरणाची काही सूत्र आहे की त्याच्या दोन्ही बाजूमध्ये ए आणि बीच्या जर वेगवेगळ्या किमती ठेवल्या तुम्ही तर दोन्ही बाजू काय होणार आहेत? दोन्ही बाजूंच्या किमतीचं समाधान होतं. त्याला काय म्हणायचं? नित्य समीकरण. आपण ह्याच्यामध्ये काही एक्झाम्पल बघूयात. एखादं तुम्हाला समजा एखादी राशी दिली आणि त्याच्यातलं त्रिपदी काढायचं. दोन पदी राशी दिलेली आहे. 64x वर्ग अधिक 25y वर्ग ही तुम्हाला राशी दिली आहे. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की द्विपदी राशी आहे आणि ह्याच्यामध्ये एक पद मिळवलं असता काय होते? ही पूर्ण वर्ग त्रिपदी राशी होते. पूर्ण वर्ग राशी होते. मग त्याच्यामध्ये कोणतं पद मिळवावं लागेल? तर काय करायचं बघा, ह्याच्यामध्ये मधलं पद आपल्याला मिळवायचं. हे पहिलं पद आहे, हे शेवटचं पद आहे. ह्याच्यामध्ये एक मधलं पद मिळवलं तर ही राशी काय होणार आहे? पूर्ण वर्ग त्रिपदी होणार आहे. तर ते काय करायचं? मधलं पद काढण्यासाठी 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद. पहिले पद काय आहे इथं? 64x वर्ग गुणिले वर्गमुळात तिसरं पद. तिसरं पद काय आहे? तर 25y वर्ग. हे म्हणजेच काय येणार आहे? तुम्हाला मधले पद मिळणार आहे. मधले पद. मधले पद बरोबर 2 गुणिले पहिल्या वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. काय येणार आहे ह्याचं मधलं पद? 2 गुणिले 64x वर्गचं वर्गमूळ येणार आहे 8x गुणिले 25y वर्गचं वर्गमूळ येणार आहे 5y. म्हणजेच ह्या राशीचं मधलं पद येणार आहे 80xy. जेव्हा दिलेल्या राशीमध्ये 64x वर्ग अधिक 25y वर्ग ह्या राशीमध्ये 80xy हे पद मिळवू त्यावेळी काय येणार आहे? तर तुमची ही जी राशी असेल ती काय होणार आहे? पूर्ण वर्ग त्रिपदी राशी होणार आहे. त्यानंतर बघा ह्याच पदामध्ये आता ही पूर्ण वर्ग त्रिपदी कशी येणार आहे? तर 64x वर्ग अधिक 80xy अधिक 25y वर्ग ही तुमची काय झाली? पूर्ण वर्ग त्रिपदी. ह्याच्यामध्ये मधलं पद कसं मिळवायचं ते आपण बघितलं. तसंच जर किंवा मधलं पद हा काढा असा प्रश्न विचारला तर कसं काढता येईल? तर 2 गुणिले पहिल्या पदाचे वर्गमूळ गुणिले शेवटच्या पदाचे किंवा तिसऱ्या पदाचे वर्गमूळ ह्या पद्धतीने आपण मधलं पद काढू शकतो. तर पहिलं पद काढण्यासाठी आता समजा हे 64x वर्ग दिलेलं नाही तर पहिलं पद काढा असा प्रश्न असेल तर त्यावेळी काय करायचं? मधल्या पद भागिले 2 जे मधलं पद असेल 80xy भागिले 2 भागिले वर्गमुळात तिसरे पद काय? 25y वर्ग. आणि ह्याचा काय करायचंय? वर्ग. कारण पहिलं पद हे काय असते? वर्ग संख्या असते. काय येणार आहे मग हे? 80xy भागिले 2 म्हणजेच 40xy भागिले वर्गमूळ काय आहे? 5y. ह्याचा काय करायचं आपल्याला? वर्ग करायचा आहे. ह्याने भाग जातो 5y नी. 5y इथं काय येणार आहे? 8 8x वर्ग म्हणजेच काय येणार आहे? 64x वर्ग. हे काय येणार आहे? पहिलं पद. जर दिलेल्या त्रिपदीमध्ये दुसरं आणि तिसरं पद दिलं आणि पहिलं पद काढायचं असेल तर काय करतो? मधल्या पदाला 2 ने भागतो आणि आलेल्या याला काय करतो? तिसऱ्या पदाच्या वर्गमूळाने भागून जी संख्या येईल त्या संख्येचा काय करत असतो? वर्ग करत असतो. तसंच आपल्याला तिसरं पद पहिलं आणि दुसरं पद दिले 64x वर्ग आणि 80xy हे तुम्हाला पहिलं आणि दुसरं पद दिले. तिसरं पद काढायचं ह्याच्यामध्ये तर सेम आहे करायचं.
फक्त काय करायचं, पहिलं आपण जे तिसरं पद घेत होतो त्या ठिकाणी फक्त आपल्याला काय करायचंय, पहिलं पद घ्यायचंय. म्हणजेच काय, 80xy त्याला आपण कशाने भागतो, 2 ने भागतो आणि ह्या पूर्ण संख्येला काय करतो, पहिल्या पदाचं वर्गमूळ. पहिलं पद किती आहे, 64x वर्ग आणि ह्याचा काय करतो तर वर्ग. काय येणार आहे, 40xy भागिले 8x ह्या पूर्ण संख्येचा काय आहे हा वर्ग. 8x ने भाग जातो, इथं काय येणार आहे 5y, म्हणजेच काय 5y वर्ग. 5y वर्ग म्हणजेच 25y वर्ग. हे काय येणार आहे आपले तिसरे पद, 25y वर्ग. ह्या पद्धतीने आपण पहिले, दुसरे, तिसरे पद विचारलं राशीतलं तर काय करू शकतो, पूर्ण वर्ग त्रिपदीमध्ये पहिलं, दुसरं, तिसरं पद काढू शकतो. बघा आता नित्य समीकरणामध्ये काही एक्झाम्पल दिलेले असतील, त्याच्यामध्ये नित्य समीकरण आहे की नाही हे आपल्याला ओळखायचंय. बघा हे असं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर हे दिलेले एक्झाम्पल आहे ते नित्य समानतेचं उदाहरण आहे किंवा नाही हे आपल्याला सांगायचं. काय करायचं, हा 5 आहे बाहेर कंसाच्या, तर काय करायचं, त्याला कंसामध्ये गुणायचं. काय येणार आहे, 5 गुणुले 8x वजा 5 गुणुले 3x बरोबर 40x वजा 15x. हे काय येणार आहे, 40x बरोबर 15x बरोबर 40x वजा 15x. बघा याच्यामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू ह्या दोन्ही बाजू काय आहेत, समान आहेत. डावी बाजू आणि उजवी बाजू काय आहेत, समान आहे. म्हणजे दिलेलं जे समीकरण आहे हे काय आहे, नित्य समानतेचं समीकरण आहे. नित्य समानतेचं काय आहे तर समीकरण आहे. बघा आणखी एक उदाहरण, हे जे दिलेलं समीकरण आहे 6 कंसात 5a अधिक 7 बरोबर 3 गुणिले दुसऱ्या कंसात 10a अधिक 15. हे समीकरण नित्य समीकरणाचं उदाहरण आहे की नाही हे बघायचं आपल्याला. तर काय करायचं, 6 नी, आता बघा डावी बाजू काय असणार आहे, 6 गुणुले 5a अधिक 6 गुणुले 7 म्हणजेच काय असणार आहे 30a अधिक 42. आणि उजवी बाजू काय असणार आहे, 3 गुणुले 10a अधिक 3 गुणुले 15 म्हणजेच 30a अधिक 45. बघा उजवी बाजू काय आहे, 30a अधिक 47 आहे आणि डाव्या बाजूमध्ये 30a अधिक 45 आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू इथं नाही. म्हणजेच दिलेलं जे समीकरण आहे 6 गुणुले 5a अधिक 7 बरोबर 3 गुणुले 10a अधिक 15 हे काय आहे, नित्य समानतेचं उदाहरण नाही. कारण त्याच्यामध्ये दोन्ही बाजू सारख्या नाहीत. 4m² वजा 16m या राशीमध्ये कोणते पद मिळवले असता ही राशी पूर्ण वर्ग त्रिपदी बनेल. म्हणजे तुम्हाला इथे पहिलं पद आणि दुसरं पद दिले आणि काय करायचं, ह्याच्यावरून तिसरे पद काढायचे. तर तिसरे पद कोणता असेल असा प्रश्न आहे. तर तिसरे पद काढतो त्यावेळी काय करतो, जे मधलं पद आहे त्या मधल्या पदाला 2 ने भाग देतो. मधलं पद काय आहे 16m, त्याला काय करत असतो 2 ने भाग देत असतो आणि जे पहिलं पद आहे ते काय करतो, त्या पहिल्या पदाचं वर्गमूळ आणि जी पूर्ण संख्या असेल त्याचा काय करतो तर वर्ग करत असतो. 16m भागिले 2 म्हणजेच काय असणार इथं 8m आणि 4m² वर्गमूळ असणार आहे 2m आणि ह्याचा काय असणार आहे तर वर्ग. हे किती येणार आहे 2 1 चौक 8, 4चा वर्ग. 4चा वर्ग म्हणजेच काय आहे तर 16.
तर ह्याच्यामध्ये तिसरं पद काय असणार आहे? 4m² वजा 16m अधिक 16. हे काय असणार आहे? पूर्ण वर्ग त्रिपदी. म्हणजे तिसरं पद कोणतं असणार आहे? तर 16 हे या त्रिपदीचं तिसरं पद असणार आहे. आणखी काय एक्झाम्पल असतील? हे एक्झाम्पल आहे. बरोबर x आहे, तर x ची काय करायचे? किंमत काढायची. तर कसं काढता येईल? इथं बघा, हा फॉर्म्युला आहे 7.5 गुणिले 7.5 म्हणजेच a चा वर्ग अधिक इथं काय 2.5 गुणिले 2.5 म्हणजेच हा काय असणार आहे? b चा वर्ग. तर 2.5 गुणिले 2 म्हणजेच काय असणार आहे? हे 5 असणार आहे. 5 2ab हे काय असणार आहे? 2 गुणिले a गुणिले b. म्हणजेच काय असतो? a² प्लस 2ab प्लस b² म्हणजेच काय असतो? तर a अधिक b चा वर्ग. इथं a म्हणजे काय आहे? 7.5 आहे आणि b म्हणजे काय आहे? 2.5. 7.5 अधिक 2.5 किती असणार आहे? तर हे असणार आहे 10. 10 चा वर्ग म्हणजेच किती? 100. तर x ची किंमत किती येणार आहे? x बरोबर येणार आहे 100. हा, 111 गुणिले 89. हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करण्यात येईल? बघा, कोणकोणते सूत्र होते? a अधिक b कंसाचा वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग, a चा वर्ग वजा b चा वर्ग. यापैकी कोणत्या सूत्राचा वापर करण्यात येईल? बघा, 111 म्हणजेच काय? 100 अधिक 11 आणि 89 म्हणजेच काय? 100 वजा 11. a बरोबर 100 घेतले आणि b बरोबर 11 घेतले, तर हे काय येणार आहे? a अधिक b गुणिले हे काय येणार आहे? a वजा b. हे एक्सपान्शन कशाचं आहे? a अधिक b गुणिले a वजा b, तर a वर्ग वजा b वर्ग. तर कोणतं आहे? हे गणित सोडवण्यासाठी हे सूत्र काय करणार आहे? वापरणार आहे. एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल आहे 81 a चा चौथा वजा 1. ह्या राशीचे काय करायचे? अवयव पाडायचे. बघा, ह्या सूत्रानुसार पाडू शकतो आपण. a वर्ग वजा b वर्ग म्हणजेच काय? a अधिक b a वजा b. ह्या सूत्रानुसार आपण ह्या एक्झाम्पलचं किंवा राशीचं काय करू शकतो? अवयव पाडू शकतो. काय येणार आहे हे? 81 a चा चौथा म्हणजेच a काय येणार आहे इथं? 9a वर्ग आणि b काय येणार आहे? b येणार आहे 1. बघा, हे काय येईल?
9a चा वर्ग अधिक 1 आणि दुसरे येणार आहे 9a चा वर्ग वजा 1. परत बघा a वजा b, 9a वर्ग वजा 1 ह्याचं सुद्धा a वर्ग वजा b वर्गचं आपण हे करू शकतो, एक्सपान्शन करू शकतो. हे काय येणार आहे, a बरोबर 3a आणि b बरोबर इथं काय येणार आहे 1 येणार. तर ह्याचे काय येणार आहेत, a 9a वर्ग अधिक 1, दुसऱ्या ह्याच्यात काय येणार आहे 3a अधिक 1 3a वजा 1. ह्या राशीचे अवयव काय येणार आहेत, 81a चा चौथा वजा 1 ह्याचे अवयव येणार आहेत 9a वर्ग अधिक 1 दुसऱ्या कंसात 3a अधिक 1 3a वजा 1. बघा आणखी एक एक्झाम्पल आहे. आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिले आणि त्याची परिमिती किंवा चौरसाची बाजू आपल्याला विचारणे. चौरसाचे क्षेत्रफळ दिले आहे 64a चा वर्ग वजा 64a अधिक 16. हे दिलेलं आहे चौरसाचे क्षेत्रफळ दिले आणि त्याच्यावरून काय विचारतील, चौरसाचे क्षेत्रफळ दिले त्याच्यावरून विचारतील, त्याची बाजू विचारतील किंवा परिमिती विचारतील. तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय असतं, तर बाजूचा वर्ग. तर चौरसाची बाजू काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, ह्याच्या अगोदर वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमूळ काढत असताना काय करायचं, तुम्हाला जे पहिलं पद दिलेलं आहे पूर्ण वर्ग त्रिपदी मधले त्याचं वर्गमूळ घ्यायचं. 64a वर्गचं वर्गमूळ काय येणार आहे, ह्याचं वर्गमूळ घ्यायचं, ह्याचं येणार आहे 8a. त्यानंतर काय करायचं, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ येणार आहे 4 आणि जे मधलं पद आहे त्याचं काय करायचं, चिन्ह द्यायचं. 8a वजा 4 ही काय येणार आहे, तर चौरसाची बाजू. ही येणार आहे चौरसाची बाजू. आणि चौरसाची परिमिती करत असेल त्यावेळी काय करतो, 4 गुणुले बाजू 8a वजा 4 म्हणजेच 32a वजा 16 ही काय असणार आहे, तर चौरसाची परिमिती. आणखी एक्झाम्पल आहेत, a अधिक b चा वर्ग 324 दिलेला आहे आणि a वजा b चा वर्ग दिलेला आहे 144 आणि विचारलाय प्रश्न a वर्ग वजा b वर्ग किती. आता a वर्ग वजा b वर्गाचं एक्सपान्शन काय आहे, तर a अधिक b आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे a वजा b. त्यासाठी काय करावं, a अधिक b चा वर्ग दिलाय त्याचं वर्गमूळ काढावं लागेल आणि a वजा b चा वर्ग दिलाय त्याचं सुद्धा वर्गमूळ काढावं लागेल. a अधिक b चा वर्ग, a अधिक b ची किंमत किती येणार आहे 18 आणि a वजा b ची किंमत किती येणार आहे, तर 12, कारण आपण काय केलं, दोन्ही ह्याचं वर्गमूळ काढलेलं आहे. a वर्ग वजा b वर्गाची काय होतं, a अधिक b, a अधिक b किती आलेले आहे 18 गुणुले a वजा b हे किती आहे 12, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार काय येणार आहे, तर 216. तर a वर्ग वजा b वर्गाची किंमत किती असणार आहे 216. बघा त्यानंतर एक एक्झाम्पल आहे, a वजा b बरोबर 8 दिलेला आहे, a b दिलेला आहे 105 आणि विचारलेला आहे a वर्ग वजा b वर्ग.
बघा ह्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, ए अधिक बीचा वर्ग बरोबर ए वजा बीचा वर्ग वजा 4ab. तर ए बीची किंमत दिलेली आहे आणि ए वजा बीची सुद्धा किंमत आपल्याला दिलेली आहे. ए वजा बीची किंमत किती आहे 8. 8चा वर्ग वजा 4 गुणिले 105 म्हणजेच येणार आहे 64 अधिक 420. सॉरी तर अधिक आहे म्हणजेच येणार 484. ए अधिक बीचा वर्ग किती आलेला आहे 484. म्हणजेच ए अधिक बी किती येणार आहे 22. तर आपल्याकडे ए अधिक बी ची किंमत मिळाली 22. ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणजेच काय असणार आहे ए वर्ग वजा बी वर्ग. ए अधिक बी किती आहे 22 आणि ए वजा बी किती आहे 8. 22 176 म्हणजे ह्याची किंमत किती असणार आहे 176. त्यानंतर आणखी क्यूबचे काय फॉर्म्युले आहेत किंवा हा एक फॉर्म्युला आहे ए अधिक बी अधिक सीचा वर्ग बरोबर काय असणार आहे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. हा एक फॉर्म्युला आहे नित्य समीकरणामध्ये. त्यानंतर दुसरा एक आहे क्यूबमध्ये ए अधिक बी ब्रॅकेट क्यूब हा काय असणार आहे ए क्यूब अधिक 3a² b अधिक 3ab² अधिक बी क्यूब. त्यानंतर दुसरा एक आहे वजाचा ए वजा बीचा क्यूब ए क्यूब वजा 3a² b अधिक 3ab² वजा बी क्यूब. हा एक फॉर्म्युला फक्त ह्याच्यामध्ये काय विचारतील तर एक्सपान्शन विचारतील. तुम्हाला एक्झाम्पल दिलं जाईल आणि त्याचं काय विचारलं जाईल एक्सपान्शन. बघा ह्याच्यामध्ये कसं असेल एक्झाम्पल ए अधिक 3चा घन किंवा ए अधिक 5चा घन असं असेल तर काय करतो ए चा क्यूब करतो ए क्यूब प्लस 3 गुणिले ए चा वर्ग गुणिले बी म्हणजे 5 अधिक 3 गुणिले ए गुणिले बी चा वर्ग म्हणजे 25 अधिक बी चा क्यूब म्हणजे 5 चा क्यूब. काय येणार तर हे ए क्यूब प्लस 15a वर्ग 75a अधिक 125. हे काय असणार त्याचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारतील ए अधिक बी चा क्यूब किंवा ए वजा बी चा क्यूब. ते अधिक मध्ये काय मॅडम 3 वगैरे कुठून घेतले मग ते मॅडम हे बघा आपण काय करत असतो ए अधिक बी चा क्यूब करतो म्हणजेच काय करतो ए अधिक बी ह्यात ब्रॅकेटचं काय करत असतो तर 3 वेळा गुणाकार करत असतो बरोबर का. ओके. ज्यावेळी हे
हा गुणाकार करतो तिन्ही ब्रॅकेटचा, त्यावेळी त्याच्यामध्ये तीन टर्म, ज्या टर्म सारखे सारखे येतात त्या आपण काय करत असतो, ऍड करत असतो एकमेकांमध्ये. त्यावेळी ते ऍड होऊन आलेलं असतं ते येतं, ते आहे 3 त्याच्यामध्ये. मी तुम्हाला त्याचं एक्सपान्शन पाठवते, ठीक आहे, ते कसं आलं ते. त्याच्यामध्ये 3 ही संख्या बघा, a अधिक b चा वर्ग करतो आपण, बरोबर. त्यावेळी काय करत असतो, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, बरोबर. जेव्हा वर्ग करतो त्यावेळी 2ab येतो, आणि जेव्हा क्यूब करतो किंवा त्याचा घन करतो त्यावेळी काय येत असतो, 3a वर्ग b हे एक मधलं पद येत असतं, आणि दुसरं येतं 3ab वर्ग. ह्याचा काही एक मल्टिप्लाय करून ज्या टर्म आल्या असतात त्या काय केलेल्या असतात, ऍड केलेल्या असतात. त्यामुळे ते 3 किंवा हे 2 हे येत असतं मध्ये. बघा त्यानंतर एक एक्झाम्पल घेऊ आपण, a प्लस बी प्लस सीचं जसं एक्झाम्पल होतं, फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आपण, a अधिक b अधिक c चा वर्ग हे जे एक्सपान्शन होतं, a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca, फक्त त्या a b c मध्ये ह्या ज्या किमती दिलेल्या आहेत 2m n आणि 5, ह्या फक्त त्याच्यामध्ये ठेवायच्या. त्याच्यामध्ये काय येणार आहे, 2m चा वर्ग अधिक n चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 2ab, a म्हणजे काय 2m, आणि b मध्ये काय काय असणार आहे n, अधिक 2 गुणुले bc, b म्हणजे n आणि c म्हणजे 5, अधिक 2ac 2m गुणुले 5. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय, 2m चा वर्ग म्हणजे 4m वर्ग अधिक n वर्ग अधिक 25 अधिक 4mn अधिक 10n अधिक 20m, हे काय येणार आहे, ह्याचं उत्तर येणार आहे. बघा त्यानंतर आपण a वजा b x वजा 7 चा घन, म्हणजेच काय, ह्याचं a चा वर्ग म्हणजे a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग, वजा b चा घन. वजा 343. हे येणार आहे ह्याचं एक्सपान्शन, x वजा 7 चा घन. ठीक आहे, काय अडचण आहे का कोणाला याच्यामध्ये?
कोणाला काय अडचण आहे का?